नमस्कार, मी राहुल कुलकर्णी. एबीपी माझामध्ये जगभरातल्या सर्व प्रेक्षकांचं स्वागत आहे. थोडासा उशीर यासाठी झाला की हे श्री एकनाथ शिंदे गटाचं निवडणूक आयोगाकडे दिलेलं जे 124 पानाचं लेखी उत्तर आहे त्याचे सगळे तपशील नीट समजून घ्यायचे होते. कारण या लेखी उत्तरामध्ये ज्या काही गोष्टी आहेत त्याचाच आपण मधल्या ओळीतनं उहापोह करणार आहेत. बाय द वे, आज मधल्या ओळीचे 200 भाग पूर्ण झाले आणि या संपूर्ण प्रवासामध्ये प्रेक्षकांचा जो उदंड प्रतिसाद आहे तो हे दाखवत आहे की ऑब्जेक्टिव्हली कुठल्याही महत्त्वाच्या राजकीय विषयाचं त्या दिवसाचं आकलन करण्याचा आमचा जो प्रयत्न आहे, मलाही समजून घ्यायचं आहे, तुमच्याही बरोबर त्याची चर्चा करायची आहे, ते तुम्हाला भावतं आहे, पण त्याबद्दल आपण सविस्तर बोलू. सो हे जे 124 पानाचं उत्तर आहे त्याचा 3 पद्धतीनं सारांश काढायचा झाला तर श्री एकनाथ शिंदे काय म्हणत आहेत, तर आमचं विधिमंडळामध्ये पण बहुमत आहे, कारण आमदार, खासदार आणि संसदेतले लोकप्रतिनिधी आमच्याबरोबर आहेत. त्याबरोबरच पक्षामध्ये पण आमचं बहुमत आहे, कारण पक्ष कार्यकारिणीच्या नियमावलीनुसार जे पदाधिकारी आहेत त्याच्यामधला तपशील त्यांनी दिला आहे आणि जेवढ्या प्रमाणामध्ये निवडून आलेल्या लोकप्रतिनिधींना मिळालेलं मत आहे त्याच्याही मध्ये आमचं बहुमत आहे. श्री उद्धव ठाकरे गटाचं जे लेखी उत्तर आहे त्याच्यावरची पुढची आपली मधली ओळ असेल, कारण ते उत्तर अद्याप माझ्यापर्यंत आलेलं नाही आहे. परंतु कायदा जर समजून घ्यायचा असेल आणि साधिकाली प्रकरणामध्ये तेव्हा सन्माननीय उच्च न्यायालयाने, सर्वोच्च न्यायालयाने जे निवाडे दिले त्याच्यामध्ये बहुमत ही गोष्ट असल्यामुळं आपल्याला हे सगळं प्रकरण नीट समजून घ्यायला हवं. कारण एखाद्या संस्थेच्या बद्दल ज्या पद्धतीचं दोन्ही बाजूनं नेरेटिव्ह सेट केलं जातं आहे त्याच्यातनं झालाच तर लोकशाही व्यवस्थेत असलेल्या संस्थांचा ऱ्हास होतो आहे. आणि म्हणून जे दोन्ही बाजूचं उत्तर आहे त्यातले कायदेशीर भाग आपण नीट समजून घ्यायला हवे. सो 124 पानाच्या ह्या लेखी उत्तरामध्ये 3 सन्माननीय विधिज्ञांनी श्री एकनाथ शिंदे यांच्या बाजूनं लेखी उत्तर दिलेलं आहे. मला त्यातले महत्त्वाचे जे भाग वाटले, कारण आजचा हा भाग आपला दीर्घ होऊ शकतो पण तो गरज आहे आजची, तर याच्यामध्ये श्री चिराग त्रिवेदी यांनी जे सुरुवातीला दिलेलं उत्तर आहे त्या उत्तराचे तपशील आपण समजून घेऊया. द प्रेझेंट पिटिशन हॅज बीन फाइल्ड अंडर पॅराग्राफ 15 ऑफ इलेक्शन सिम्बॉल रिझर्वेशन अँड अलॉटमेंट ऑर्डर 1968 praying for inter alia, the allotment of शिवसेना पार्टी सिम्बॉल. मुख्यत्वे शेड्यूल 10 प्रमाणे ह्याचं कुठेही निवडणूक आयोगासमोर कशाही पातळीवरती सुनावणी नाही आहे, हे आधी लक्षात घ्यायला हवं. शेड्यूल 10 प्रमाणे जे काही सुरू आहे ते सन्माननीय सर्वोच्च न्यायालयामध्ये सुरू आहे. शेड्यूल 10 म्हणजे पक्षांतर बंदी कायदा. याच्यामध्ये शिवसेनेच्या बाजूनं म्हणजे श्री उद्धव ठाकरे गटाच्या बाजूनं काय सांगितलं गेलं आहे, तर श्री एकनाथ शिंदे हे शेड्यूल 10 प्रमाणे त्यांच्याबरोबर आलेल्या 16 आमदारासह स्वतः पात्र ठरतात आणि म्हणून याबद्दलचे निवाडे जोपर्यंत सर्वोच्च न्यायालयामध्ये होत नाहीत तोपर्यंत सन्माननीय निवडणूक आयोगाने या संदर्भातला कुठलाही निर्णय देऊ नये. आजच्या लेखी उत्तरामध्ये यांनी हेच मुद्दे सांगितलेत. पहिल्यांदा, इन द हेअरिंग हेल्ड ऑन 10 January 2023, 2 written notes in relation to the submission on behalf of petitioner had been submitted before the Honorable Commission by Mr. Mahesh Jethmalani and Mr. Maninder Singh, senior advocate. A chart was also filed by Mr. Siddharth Bhatnagar, senior advocate, to explain the organized structure. Preliminary सुरुवातीचं त्यांचं सबमिशन काय ते फार महत्त्वाचं आहे, कारण शिवसेनेचा डिफेन्स काय, श्री उद्धव ठाकरे यांचं काय म्हणणं आहे, तर सर्वोच्च न्यायालयामध्ये जे काही सुरू आहे ना त्याचा आधी निवाडा होऊ द्या. तर लेखी उत्तरामध्ये जे प्रिलिमिनरी सबमिशन आहे ते फार महत्त्वाचं आहे. ॲट द व्हेरी आउटसेट इट इज सबमिटेड दॅट द कॉन्टेन्शन ऑफ द रिस्पॉन्डंट फॉर अन इनडेफिनेट adjournment of the present proceeding till the disposal of the group of writ petitions on the allegation of disqualification under the 10th schedule to the Constitution of India pending before the Constitution bench of Honorable Supreme Court is entirely misconceived, unsustainable and deserve to be rejected. श्री उद्धव ठाकरे जे म्हणत आहेत की आधी तिकडचा निकाल लागू द्या मग इकडे निकाल द्या, तर हे
तहहयात किंवा इंडिफिनिट म्हणजे आपण त्याला असं म्हणू की ज्याची निश्चिती नाही अशा काळासाठी उद्धव ठाकरे यांच्या बाजूनं या निवडणूक आयोगासमोरची जी सुनावणी लांबवण्याचा प्रयत्न सुरू आहे त्याला ते 3 शब्द वापरतायत: मिसकन्सिव्ड, अनसस्टेनेबल अँड डिझर्व टू बी रिजेक्टेड. ते का असं म्हणतायत? द कॉन्टेशन ऑफ द रिस्पॉन्डंट दॅट द कमिशन शुड ॲक्सेप्ट द सबमिशन दॅट देअर इज अ डीम्ड डिस्क्वालिफिकेशन ऑफ द MLAs in the petitioner's group is entirely misconceived and unsustainable. It is a matter of record that the said contention had been agitated by the respondent before the Honorable Supreme Court through an application being so and so forth or petitioner's completion by the said IA. While raising identical contentions, the respondent had prayed for stay to the proceeding before the Honorable Commission. The respondent had also filed written submission before the Honorable Commission raising the same contention. Upon consideration of the said submission on the behalf of respondent at great length, the Honorable Supreme Court was placed to dismiss the said IA. हे फार महत्त्वाचं आहे. दोन्ही बाजूनी सन्माननीय सर्वोच्च न्यायालयामध्ये जेव्हा याबद्दल सुनावणी झाली की निवडणूक आयोगासमोर कुठल्या घटना असाव्यात याबद्दल दोन्ही बाजूच्या ज्या काही वादी आणि प्रतिवादींनी आर्ग्युमेंट्स केले, त्यानंतर सन्माननीय सर्वोच्च न्यायालयानं श्री उद्धव ठाकरे यांचं म्हणणं हे थरली रिजेक्ट केलेलं आहे आणि त्यांनी थोडक्यात निवडणूक आयोगाचे स्वतःचे जे अधिकार आहेत ते मान्य केलेले आहेत. सो हे पहिलं प्रिलिमिनरी सबमिशन आहे. इवन आफ्टर द ऑर्डर पास बाय द ऑनरेबल सुप्रीम कोर्ट ऑन 27/9/2022 whereby it had virtually become imperative for the Honorable Commission to proceed further with the hearing in the present proceeding and decide the issue with the necessary promptitude. म्हणजे सन्माननीय सर्वोच्च न्यायालयाच्या निकालानंतरच सन्माननीय इलेक्शन कमिशनमध्ये या संदर्भातली सुनावणी सुरू झालेली आहे आणि त्यामुळं वारंवार एकच गोष्टीचा तुम्ही जो उल्लेख करत आहात ते मिसकन्सेवेबल, अनटेनेबल, अनस्टँडेबल वगैरे वगैरे अशा पद्धतीचा त्यांनी तो स्टँड घेतला. आता पुढचा मुद्दा आहे वेदर देर इज अ स्प्लिट विदिन द शिवसेना पार्टी आणि या मुद्द्यावरतीच सादिक अलीचा संदर्भ इथे येतो. The election symbol reservation allotment order 1968 as stated in its preamble was enacted to provide for specification, reservation, choice of allotment of symbols at elections in parliamentary and assembly constituencies for the recognition of the political party in relation thereto for your matter concern. Therewith, it is deemed necessary and expedient to provide in the interest of the purity of the election. Thus, to crystallize the above, it is most respectfully submitted that the rational necessity to have a symbol for conduct of election in the democracy is conduct the elections in the fair and efficient manner. The aforementioned principle has been accepted, reiterated. म्हणजे इलेक्शन सिम्बॉलची ही पिटिशन आहे, त्याबद्दलचे जे आधीचे सगळे संदर्भ आहेत ते इथे त्यांनी सांगितलेले आहेत की हे कशा पद्धतीनं कुठल्या स्थितीमध्ये कोणाला इलेक्शन सिम्बॉल मिळायला हवेत. याच्यामधली जी आत्ताची जी लेखी आर्ग्युमेंट सुरू आहे ती ही आहे की शिवसेना पक्षामध्ये स्प्लिट झाली का नाही. आता तुम्हाला आठवत असेल तर श्री एकनाथ शिंदे यांच्या बाजूनं हे बंड असा शब्द कधी वापरला गेला, ते म्हणतात उठाव आहे. उठाव आणि बंड याच्यामध्ये फरक आहे. बंड म्हणजे कम्प्लिटली एखाद्याच्या विरोधामध्ये 2 तुकड्या करण्याच्या पद्धतीनं भूमिका घेणं. उठाव म्हणजे एखाद्या मुद्द्याला तुमचा विरोध असणं आणि हे शब्द मराठीमध्ये इतके इंटरेस्टिंग आहेत त्याचा इथे त्यांनी फक्त वापर केलेला आहे. तर याच्यामध्ये वन्स अ सिम्बॉल इज इट इज अ मॅटर ऑफ रेकॉर्ड दॅट शिवसेना हॅड एंटर्ड इन टू द प्री-पोल अलायन्स विथ BJP party with like-minded and similar ideology for the 2019 Maharashtra Legislative Assembly election. It is on the basis of this pre-poll alliance that the elections were contested. आणि कायद्याच्या दृष्टीनं प्रत्येक छोटी मोठी गोष्ट कशी बघितली गेली तर 2019ला भारतीय जनता पार्टी बरोबर शिवसेना होती. द शिवसेना अंडर द लिडरशिप ऑफ रिस्पॉन्डंट आफ्टर द रिझल्ट कॉन्ट्ररी टू मॅन्डेट गिवन टू दीज 2 पार्टीज प्री-पोल अलायन्स. प्री-पोल अलायन्समध्ये भारतीय जनता पार्टी बरोबर आम्ही जायला हवं होतं, तसं न करता त्यांनी मग महाविकास आघाडीचा प्रयोग केला. अशा पद्धतीनं आपलं जे कॉनोटेशन आहे, आपलं जे म्हणणं आहे त्याच्या आधीची वातावरण निर्मिती या पहिल्या लेखी उत्तरामध्ये याच्या सेकंड पार्टमध्ये त्यांनी केलेली आहे.
आणि त्याच्यामध्ये मग ते असं म्हणतायत की आम्हाला हे नको असल्यामुळं मग मधल्या काळामध्ये काय काय गोष्टी घडल्या. ऑन 29/6/2022 the respondent owing to the loss of confidence in his leadership by his own party members resigned from the post of chief minister of महाराष्ट्र. इथपर्यंतच्या प्रवासामध्ये मध्ये काय काय घडलं, कोण कसं गेलं, मग ते कसे बाहेर पडले आणि कशा पद्धतीनं बाहेर पडले, ते का पडले, त्याच्या मागची आधीची प्री पोल अलायन्स काय होती वगैरे वगैरे, ह्या गोष्टीचा भरपूर असा त्याच्यामध्ये त्यांनी उल्लेख केलेला आहे की काय झालं, कशा पद्धतीनं घडलं. आता श्री उद्धव ठाकरे यांच्या बाजूनं असं म्हटलं गेलं की एकनाथ शिंदे हे पार्टीच्या पातळीवरती न बोलता ते इतर राज्यामध्ये गेले आणि तिथून ते बोलत राहिले आणि म्हणून त्यांनी पक्षाचं जे म्हणणं आहे ते म्हणणं पाळलं नाही. पक्षाच्या पातळीवरती त्यांना आवाज उठवण्याची संधी होती, ती त्यांनी पाळली नाही. आणि मला हे खूप इंटरेस्टिंग वाटलं की याच्यामध्ये श्री एकनाथ शिंदे गटाच्या बाजूनं जो मुद्दा मांडण्यात आलेला आहे की ते तसं का केलं, तर त्यांना कोणाची भीती होती, तर श्री संजय राऊत यांची भीती होती. त्यांचं असं म्हणणं आहे की श्री संजय राऊत यांनी ज्या पद्धतीनं आमच्या विरोधामध्ये शब्द वापरले त्यामुळं आमच्या जीविताला धोका निर्माण झाला आणि म्हणून आम्हाला इथून पुढं इतर राज्यामध्ये जावं लागलं. कारण हे ऑब्व्हियसली 124 पानाचं हे सगळं सबमिशन असल्यामुळं याच्यामध्ये आपल्याला खूप साऱ्या गोष्टी बघायच्या आहेत. पण ते काय म्हणतायत, तर आमच्या पक्षामध्ये कुठल्या कारणामुळं, तर या कारणामुळं आम्हाला त्यांचा जो आयडिओलॉजिकल शिफ्ट होता तो आवडला नाही आणि म्हणून आमच्या आणि उद्धव ठाकरे यांच्यामध्ये मतभेद झाले आणि मतभेद झाल्यामुळं आम्हाला पक्षाच्या ह्या ध्येय धोरणाच्या विरोधात जावं लागलं. आणि ते पुढं असं म्हणतायत की श्री संजय राऊत काय म्हणाले, तर ते असं म्हणाले की हे जे आमदार गेलेले आहेत या आमदारांच्या संदर्भामध्ये त्यांनी फक्त महाराष्ट्रामध्ये येऊन पाहावं. आणि मला असं वाटतं की श्री संजय राऊत यांनी कालिका देवी मंदिरासंदर्भातला जो संदर्भ वापरला तर तोही लेखी उत्तरामध्ये घेण्यात आलेला आहे. आणि त्याच्यामध्ये ते असं म्हणतात की आम्ही का बाहेर गेलो, तर या कारणामुळे गेलो की आमच्या जीवाला धोका होता. या संदर्भातले सगळे रिपोर्ट्स हे वेगवेगळ्या वर्तमानपत्रामध्ये येत होते आणि म्हणून आम्हाला असं वाटलं की आपण इथं सुरक्षित नाही आहोत आणि सुरक्षित नसल्यामुळं आम्हाला इथून बाहेर पडलं पाहिजे आणि म्हणून मग आम्ही इतर राज्यामध्ये गेलो. एक फार इंटरेस्टिंग गोष्ट श्री एकनाथ शिंदे यांच्या बाजूनं मांडण्यात आली. ती गोष्ट अशी आहे की एकनाथ शिंदे यांच्याकडे आलेले आमदार आणि एकनाथ शिंदे यांच्या विरोधात असलेले आमदार याच्यामध्ये टोटल वोट्स शिवसेना या पक्षाला जे मिळालेले आहेत ते 48,61,829. आपल्याला याचं महत्त्व कळत नाही, पण जर तुम्ही यापूर्वीच्या सगळ्या प्रकरणांचा अभ्यास केला तर तुमच्या लक्षात येईल की हे सगळे महत्त्वाचे मुद्दे अतिशय महत्त्वाचे आणि कायद्याच्या दृष्टीनं डिसायसिव्ह ठरू शकतात. टोटल वोट किती मिळाले शिवसेना या पक्षाला, 48,61,829. एकनाथ शिंदे असा दावा करतायत की मला ज्यांनी सपोर्ट दिला त्यांच्यापैकी 75.22% मतं ही माझ्या बाजूने आहेत. आपल्याला हे माहिती आहे की 40 आमदार, लोकसभेतले 13 खासदार हे एकनाथ शिंदे यांच्या बाजूने आहेत. पण त्यासोबत ते असं म्हणतात की त्यांना मिळालेली मतं म्हणजे ज्या लोकांनी त्यांना मतं दिली त्यांचं जर पर्सेंटेज काढलं तर ते 75.22% होतं आणि पर्सेंटेज ऑफ वोट्स कास्ट इन फेवर ऑफ मेबेले सपोर्टिंग श्री उद्धव ठाकरे इज ओनली 24.77. इट्स नॉट अ सिक्रेट. हे सगळ्यांना माहिती आहे की श्री एकनाथ शिंदे यांच्या बाजूनं जी मंडळी गेलेली आहे त्या मंडळींच्या मिळालेल्या मताची जर टक्केवारी जुळवली तर ती टक्केवारी ऑब्व्हियसली इतकी होते. मी पुन्हा एकदा सांगतो की श्री उद्धव ठाकरे यांच्या बाजूनं ज्या गोष्टींचा लेखी स्वरूपामध्ये खुलासा इलेक्शन कमिशन समोर करण्यात आलेला आहे त्याचे तपशील अद्याप उपलब्ध झालेले नाहीत. ते जसे होतील तसे आपण करू. माझ्या हातामध्ये हे जे 124 पानाचं त्यांनी दिलेलं उत्तर आहे त्याच्यातले इंटरेस्टिंग भाग असे आहे, शिवसेना या पक्षाचं मूळचं जी घटना आहे त्याची प्रत सुधारित 2018 साली शिवसेना या पक्षामध्ये उद्धव ठाकरे आता ज्या पक्षाचे प्रमुख आहेत त्या पक्षाची त्यांनी केलेली सुधारणा, ही सुधारणा पण माझ्या हातात आहे. आणि यातल्या प्रत्येक गोष्टीचा उहापोह करत असताना
जी शिवसेना 1989 साली राजकीय पक्ष म्हणून अस्तित्वात आली, त्या शिवसेनेनं आपल्या पक्षामध्ये जी घटना दुरुस्ती केली, जी 2018 साली दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांच्यानंतर झाली, ती बेकायदेशीर आहे हा लेखी स्वरूपात पण त्यांनी स्टँड घेतलेला. आता त्यांचं असं म्हणणं आहे की आमच्याकडे जी काही घटना बदल झाला त्या घटना बदलाप्रमाणे आमच्याकडं जे लेजिस्लेटिव्ह विंग आहे त्या लेजिस्लेटिव्ह विंग आणि पार्टी याच्यातल्या जर गोष्टी बघितल्या तर कसं बहुमत आहे. लेजिस्लेटिव्ह विंग, इट इज abundantly clear that the petitioner enjoys the overwhelming majority in the legislative wing as well as organized wing of the party. The petitioner has 40 out of 55 MLAs and 30 out of 19 MPs. ते तर पहिल्यांदा झालं. The contention of the respondent that the MLAs and MPs in the support of the petitioner are deemed disqualified mention in so and so forth has been rejected by the Honorable Supreme Court of India wide order dated so and so, while directing that there would be no stay on the proceeding of the ECI. Okay. आता ऑर्गनायझेशनल विंग मध्ये त्यांचं काय म्हणणं आहे. द पिटिशनर ऑल्सो एन्जॉयज द ओव्हरवेल्मिंग मेजॉरिटी इन द ऑर्गनायझेशनल विंग ऑफ द पार्टी. त्यांनी एक पत्र दिलेलं आहे, तर त्याच्यात ते काय म्हणतात. आणि मला वाटलं होतं की हे जे 23 लाख पत्र वगैरे दिले दोन्ही बाजूने, ह्याने 3 लाख दिली, याला का अर्थ नाही आहे. तर शिवसेना पक्षाची जी घटना आहे त्या घटनेमध्ये शिवसेना पक्षाचे जे सदस्य आहेत कार्यकारिणीतले ते कोण आहेत याबद्दलचे सगळे तपशील दिलेले आहेत. त्या तपशिलाच्या मर्यादेत जर निवडणूक आयोगाने काही विचार केला तर मग अशी अडचण होऊ शकते की शिंदे यांच्या बाजूनं पक्षातले किती मंडळी आहेत आणि श्री उद्धव ठाकरे यांच्या बाजूने किती मंडळी आहेत याची जेव्हा तुलना होईल तेव्हाचं जे पिक्चर तयार होईल ते काय होईल. सो त्यांचं काय म्हणणं आहे. ऑर्गनायझेशनल विंग, the petitioner also enjoys the overwhelming majority in the organizational wing of the party. The petitioner enjoys the support of 144 पदाधिकारी of SSPP and 11 राज्य पदाधिकारी चीफ ऑफ स्टेट. 144 पदाधिकाऱ्यांचा आम्हाला पाठिंबा आहे. 11 राज्य चीफ जे वेगवेगळ्या ठिकाणचे राज्याचे प्रमुख आहेत त्यांचा पाठिंबा आहे. which evidently shows the overwhelming majority in the petitioner has in the organizational wing of the party. जो पहिला मुद्दा आपण मधल्या वेळीच म्हटलंय की विधिमंडळातलं बहुमत आमच्याकडे, पक्षातलंही बहुमत आमच्याकडे, आणि ते कसं आहे तर ते सांगतात. इन सो फॉर द ऑर्गनायझेशनल स्ट्रक्चर इज कन्सर्न इट इज अ पर्टिटेंट टू मेन्शन सम ऑफ द फॅक्ट्स विथ रेफरन्स टू द ऑर्गनायझेशन स्ट्रक्चर ऑफ शिवसेना पार्टी. शिवसेना पक्षाचं जे ऑर्गनायझेशन स्ट्रक्चर आहे तेही तुम्ही लक्षात घ्या असं ते इलेक्शन कमिशनला सांगतात. ॲज पर द फर्स्ट कॉन्स्टिट्यूशन ऑफ शिवसेना पार्टी द पोस्ट ऑफ शिवसेना प्रमुख वॉज रिझर्व फॉर लेट श्री बाळासाहेब ठाकरे. शिवसेना पक्षप्रमुख हे फक्त श्री बाळासाहेब ठाकरे यांच्यासाठीच रिझर्व होतं. अँड ही वॉज सिलेक्ट द मेंबर्स ऑफ द राष्ट्रीय कार्यकारिणी विच वॉज टू बी हायेस्ट ऑथॉरिटी ऑफ द पार्टी. ते ज्या राष्ट्रीय कार्यकारिणीच्या सदस्यांची निवड करतील त्या राष्ट्रीय कार्यकारिणीला संपूर्ण अधिकार होतो. There were several communications by the honorable commissions to the party for adhering to norms and rules of the commission of the organizational polls and inner party democracy. इलेक्शन कमिशनने त्यांना सांगितलं दरवेळेला की तुम्ही पक्षांतर्गत लोकशाही मेंटेन करा. लेट श्री बाळासाहेब ठाकरे वाईड लेटर 29 December 1997 addressed to the honorable commission in order to uphold the principles and spirit of democracy as laid down in the Constitution of India, agreed to amend the Shivasena Constitution and incorporate the constitutional principles of democracy and organizational polls within the party. 1997 साली दिवंगत श्री बाळासाहेब ठाकरे यांनी पहिल्यांदा इलेक्शन कमिशनला सांगितलं की आम्ही भारतीय राज्यघटनेप्रमाणे ज्या गोष्टी करायच्या आहेत त्या सगळ्या करू. अकॉर्डिंग द शिवसेना कॉन्स्टिट्यूशन वॉज अमेंडेड इन जून 1999. शिवसेना प्रमुख वॉज टू बी इलेक्टेड बाय द मेंबर्स ऑफ द प्रतिनिधी सभा. सुरुवातीला जे शिवसेना प्रमुख हे स्वतः पक्ष प्रमुख होते आणि ते राष्ट्रीय कार्यकारिणीची निवड करत होते. हे बदललं कधी 1999 साली, आणि मग आता 1999 साली प्रतिनिधी सभा जी आहे ती राष्ट्रीय कार्यकारिणी जी आहे ती शिवसेना प्रमुखाची निवड करायला लागली. जनरल सेक्रेटरी ऑफ द पार्टी वॉज टू बी इलेक्टेड बाय द मेंबर्स ऑफ द प्रतिनिधी सभा फ्रॉम अमंगस्ट द मेंबर्स ऑफ द राष्ट्रीय कार्यकारिणी. ट्रेजरर्स ऑफ द पार्टी was to be elected by the members of the Pratinidhi Sabha. 14 out of 19 members of राष्ट्रीय कार्यकारिणी were democratically लोकशाही पद्धतीनं हे निवडले जात होते. किती?
19 पैकी 14 जण, 21 डेप्युटी लीडरपैकी 14 लीडर्स वेअर अल्सो, त्यांची निवड होत होती. प्रतिनिधी सभा अल्सो टू बी इलेक्टेड फ्रॉम द विदिन द पार्टी ॲज वेल ॲज इलेक्ट्रल रिप्रेझेंटेटिव्ह, जिल्हा प्रमुखांची निवड कशी होते वगैरे वगैरे. आणि हे सांगताना ते असं म्हणताय की श्री उद्धव ठाकरे यांच्या पक्षाकडं असलेली ही जी शिवसेनेची जी अमेंडमेंट झालेली आहे, त्या अमेंडमेंट नंतरचं चित्र काय आहे, त्याच्यात आमच्याकडे काय आहे ते असं सांगतायत की या पद्धतीनं ऑर्गनायझेशन स्ट्रक्चर झालं आणि त्या ऑर्गनायझेशन स्ट्रक्चरमध्ये आता आमच्याकडे फक्त आमदारच नाही तर खासदारच नाही, तर आमच्याकडे लोकशाही पद्धतीनं निवडून आलेले पक्षांतर्गत जे मेंबर्स आहेत ते आमच्या बरोबर आहेत. आणि मला 2 कॉपीज दिसत आहेत त्याच्यामध्ये की ज्याच्यामध्ये मुख्यत्वे शिवसेना या पक्षाची जी घटना आहे त्या घटनेचा संदर्भ आहे. आणि मी जे म्हणालो की कायद्याच्या दृष्टीनं प्रत्येक गोष्टी समजून घेणं का गरजेचं आहे. बघा, हे भारताचं राजपत्र त्यांनी जोडलेलं आहे, पब्लिश्ड बाय द ऑथॉरिटी. कधी 31 ऑगस्ट 1968, 1968 साली पक्ष सिम्बॉल संदर्भातलं जे आहे द इलेक्शन सिम्बॉल रिझर्वेशन अलॉटमेंट ऑर्डर, याची त्यांनी कॉपी जोडली. म्हणजे श्री एकनाथ शिंदे गट काय करतोय, त्यांचं काय म्हणणं आहे, तर आमचं मुळात जेवढं काही म्हणणं आहे या इलेक्शन कमिशन समोरचं ते फक्त पार्टी सिम्बॉलबद्दलचं आहे, ना की डिस्क्वालिफिकेशनबद्दलचं आहे. पार्टी कोणाची याबद्दलचं आहे, ना की शेड्यूल 10 प्रमाणे या 16 जणांनी पक्षांतर बंदी कायद्याचं उल्लंघन केलंय की नाहीये याबद्दलचं आमचं काही म्हणणंच नाही इलेक्शन कमिशन समोर. ऑन द कॉन्ट्ररी ते असं म्हणतायत उद्धव ठाकरे गट की आधी तिकडचं ठरवू द्या, कारण हे सगळे बाहेर गेलेले आहेत, हे बाहेर गेलेले आहेत आणि त्यामुळे ते या पक्षाचे सदस्य नाहीत. मी मगाशीपासून शोधत होतो की श्री संजय राऊत जे बोलले त्याचा इथे त्यांनी कसा वापर करून घेतलाय. दॅट ऑन 26 जून 2022, कारण आपल्याला आठवतं की 21 जूनपासून हे सगळं प्रकरण गेल्या वर्षी सुरू झालं. श्री राऊत वन्स अगेन ऑन अ नॅशनल मीडिया while defending his previous life-threatening statement made by him to who? Shindegad, replied to the question raised by the media person regarding his cadre using violence against MLAs of Shiva Sena legislature party, said that dande nahi patthar chal rahe hain in the context of MLAs who are in Guwahati. Further, in the aforesaid interview, Sri Sanjay Raut also said that the MVA government is not in the control of the crowd. If they do anything against me and other MLAs, the action taken by the cadre of Shiva Sena is not violence but just a way of showing emotions. श्री संजय राऊत यांनी जे जे काही म्हटलं त्या सगळ्याचे संदर्भ त्यांनी इथे घेतले. संजय राऊत हे इन्स्टिगेट करत होते, ते इन्स्टिगेट करत होते म्हणून आम्हाला सुरतला जावं लागलं, म्हणून आम्हाला गुवाहाटीला जावं लागलं. म्हणजे श्री एकनाथ शिंदे यांच्या विरोधामध्ये उद्धव ठाकरे यांच्या गटाच्या बाजूनं जो आर्ग्युमेंट केली गेली की पक्षांतर्गत लोकशाही व्यवस्थेला त्यांनी मान दिला नाही, त्याला बिलकुल कॉन्ट्राडिक्ट त्यांनी केलंय. त्यांचं असं म्हणणं आहे की आम्ही तर तयारच होतो चर्चेला, पण श्री संजय राऊत हे आम्हाला धमक्या देत होते, आमच्या जीविताला धोका निर्माण करत होते आणि इथे तिथे नाही तर ते नॅशनल मीडियावरती करत होते. या 124 पानाचं जे सार आहे ते हे असं आहे की आधीची जेवढी म्हणून प्रकरणं, जेवढे म्हणून निवाडे झाले ते बघता बहुमताकडं निवडणूक आयोगानं लक्ष दिलेलं आहे. आमचंही बहुमत बघा, आमच्याकडे बहुमत आहे. 1, आमची डिस्क्वालिफिकेशनची पिटिशनच नाही आहे, आमची फक्त इलेक्शन सिम्बॉलची पिटिशन आहे. 2, श्री उद्धव ठाकरे यांच्या आधी पक्षामध्ये असलेली जी घटना होती त्याचं पूर्ण उल्लंघन झालं आहे, कारण 1989 सालची जी पक्ष रजिस्टर्ड झालेली घटना होती ती 1999 साली अमेंड झाली. ती पुन्हा दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांच्या निधनानंतर 2018 साली श्री उद्धव ठाकरे यांनी अमेंड केली आणि ती अमेंड करत असताना जे बेसिक स्ट्रक्चर ऑफ पॉलिटिकल पार्टी ॲज अ शिवसेना होतं ते त्यांनी डिमॉलिश केलं. 4, शिवसेना पक्षाचे जे पक्ष पदाधिकारी आहेत, जरी एकनाथ शिंदे यांच्या विरोधामध्ये 20 लाखाची ॲफिड्यूट वगैरे दिलेली असते, एकनाथ शिंदे असं म्हणतात यांचा अर्थ काय. आमच्या दृष्टीने याला काहीही महत्त्व नाही की पक्षाच्या कार्यकारिणी संदर्भात पक्षाच्या घटनेमध्ये असलेले जेवढे लोक आहेत तेवढेच महत्त्वाचे आहेत आणि त्यापैकी बहुसंख्य आमच्या बरोबर आहे. म्हणजे विधिमंडळामध्ये पण आमच्याकडे बहुमत आहे आणि आमच्याकडे लेजिस्लेटिव्ह पार्टीबरोबरच पक्षाच्या अंतर्गत पण बहुमत आहे. हे का महत्त्वाचं आहे तर मी जेवढे जजमेंट आत्तापर्यंत वाचले, इलेक्शन कमिशननी फक्त आणि फक्त बहुमताचाच आदर केलेला आहे. जर इलेक्शन कमिशननं विधिमंडळ आणि पक्षांतर्गत
असलेल्या पदाधिकाऱ्यांच्या संख्येकडे लक्ष दिलं, अकॉर्डिंग टू दिस ॲफिड्यूट आजच्या क्षणाला श्री एकनाथ शिंदे गटाकडे बहुमत आहे. आणि त्या बहुमताच्या आधारावरती, आधीच्या सायटेशनच्या आधारावरती एकनाथ शिंदे गटाला हा विश्वास असावा की आपल्याला या लेखी उत्तराच्या बरोबर जी आपली आर्ग्युमेंट झाली, जे आपण पुरावे सादर केलेले आहेत, त्या पुराव्याच्या आधारावरती आपल्याला पक्षाचं सिम्बॉल मिळू शकतं. ही त्यांच्या बाजूनं आज करण्यात आलेली आर्ग्युमेंट आहे. उद्धव ठाकरे गटाचं जसं आपल्याकडे आर्ग्युमेंट येईल, लेखी उत्तर येईल, तसं ते महाराष्ट्रासमोर आपण जरूर मांडू. ही अतिशय महत्त्वाची अशी राजकीय लढाई आहे. ती फक्त राजकीय नाही आहे, ती दोन व्यक्तीतली लढाई नाही आहे, तो दोन राजकीय पक्षातला संघर्ष नाही, तर ही कायदेशीर लढाई आहे. त्या कायदेशीर लढाईमध्ये पुरावे महत्त्वाचे असतात. सबस्टॅन्टिव्ह कॉरोबरेटिव्ह जे एव्हिडन्सेस दिले जातात त्याच्या आधारावरती एक संस्था निर्णय घेत असते. कारण कोणाच्याही बाजूनं निकाल लागला तर हे प्रकरण सर्वोच्च न्यायालयापर्यंत जाणार आहे, कदाचित घटनापीठाकडेही पुन्हा जाईल. आणि म्हणून आपल्याला यातले प्रत्येक बारकावे हे समजूनच घ्यावे लागतील आणि त्याच्या आधारावरतीच विश्लेषण करावं लागेल. कोणाचं काय म्हणणं आहे याहीपेक्षा याच्यामध्ये कायदेशीर बाबी काय त्या फार महत्त्वाच्या ठरतात. थांबूया आपण इथे. अजूनही त्याचे खूप सारे तपशील आहेत जे वेळोवेळी आपल्याला समजून घ्यावेच लागणार आहे, पण थोडक्यात आज जे काही घडलं त्यातले महत्त्वाचे भाग मी तुमच्यासमोर मांडले. तुम्ही 200वे एपिसोडपर्यंत ABP माझाच्या या मधल्या वेळेला भरभरून प्रतिसाद दिला आहे. सो थँक्यू सो मच. याशिवाय या आपल्या सेगमेंटमध्ये काही महत्त्वाचे बदल तुम्हाला सुचवावे असे वाटत असतील तर ते जरूर सुचवा. मी ABP माझा सगळ्या सोशल प्लॅटफॉर्मवरती अवेलेबल आहोत. त्या प्लॅटफॉर्मला फॉलो करायला लागा, तिथे थेट कन्स्ट्रक्टिव्ह कमेंट करा. तुमच्या सर्व सूचनांचं स्वागत आहे. थांबूया. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.